मुलांच्या बोरनांच्या वेळी मी ब्लॅक कलरचा एक स्कर्ट आणि टॉप दीदीसाठी एका दुकानातून विकत घेतला होता, पण त्यावेळी मला तो काही खास आवडला नाही, म्हणून तो आम्ही रिटर्न केला. पण रिटर्नच्या बदल्यात काहीच घेतलं नव्हतं, कारण त्यावेळेस दीदी पण सोबत नव्हती आणि मग परत साईजचा इश्यू झाला असता, म्हणून आम्ही नंतर येतो असं सांगून आज चक्क 1 महिन्यानंतर तो ड्रेस रिटर्न घेण्यासाठी आम्ही चाललो होतो. पण त्याआधी गेलो होतो एका चप्पलच्या दुकानात, कारण मला माझ्यासाठी चप्पल घ्यायची होती. तिथे खूप चप्पल्स बघितल्यानंतर मलाही काही आवडली नाही, पण शूज होते, मग मला शूज आवडले, मग शूज घेतले. त्याच्यानंतर ड्रेस चेंज करायला गेलो आणि आम्ही त्यावेळी रिसिप्ट ठेवून घेतली होती. तिथे गेल्यानंतर ड्रेस काही एवढे आवडले नाही, पण जो आवडला तो घेतला. ड्रेस चेंज करून घेतल्यानंतर आज सकाळपासूनच वडापाव खायची खूप इच्छा होती आणि कोणत्या दुकानात काय चांगलं खायला भेटतं हे सचिनला चांगलं माहीत असतं, म्हणून ते एका वडापावच्या दुकानात आम्हाला घेऊन गेले. तिथे गेल्यावर आम्ही वडापाव आणि समोसा ऑर्डर केले. वडापाव तर खूप छान होते, पण समोसाची टेस्ट एवढी काही खास नव्हती. वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर तिथून बाहेर निघालो आणि सचिन बिल पे करत होते, तोपर्यंत मी आरशामध्ये असा थोडासा फॅशन शो केला. तिथून बाहेर निघाल्यानंतर समोरच एक शूजचं दुकान होतं आणि शाहिद कपूरच्या हातामध्ये हा मोठा असा शूज बघून मुलांना खूप नवल वाटत होतं. तिथून जवळच एक कपड्याचं दुकान होतं. मला मुलांसाठी थोडे कपडे घ्यायचे होते, म्हणून मी गेले होते, पण तिथे काही कपडे भेटले नाही. मग तिथून आम्ही दुसऱ्या दुकानावर गेलो आणि या दुकानाच्या एंट्रन्सवरच असे खेळणे ठेवलेले होते. इथे मी कपडे बघत होते, तोपर्यंत मुलं इकडे खेळणी बघत होती. कपडे तर काही मनासारखे भेटले नाही, पण मुलांना खेळणी भेटली. तिथून ती खेळणी घेतली. दिदूला आधी हा छोटा भुबा आवडला होता, पण नंतर तिची नजर त्या कारवर गेली, मग तिने ती कारच घेतली. खेळणी वगैरे घेऊन झाल्यानंतर असे संध्याकाळी घरी निघालो आणि बघा वातावरण, कुठेही फिरायला जायचं असेल तर संध्याकाळची वेळ एकदम मस्त असते. तर चला आजचा मिनी व्लॉग इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.